नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा विषय आहे स्मशानभूमी. स्मशानभूमी म्हटलं ना की खूप भीती वाटते, कारण ऑफकोर्स तिथे प्रेत जाळली जातात, तिथं भूत प्रेत असतात. खूप डेंजर असतं. गावच्या ठिकाणी तर आपण बघितलं असेल की माणूस जर या जगात नाही राहिला तर त्या व्यक्तीला जाळण्यासाठी गावाच्या बाहेर घेऊन जायचे. आणि शक्यतो जर घरच आपले लांब असतील तर ज्यांचं स्वतःचं स्पेशल रान असतं, म्हणजे प्रत्येकाची रानं असतात, तर त्या रानामध्ये सुद्धा अग्नी दिला जातो. का तर पटकन तिथे अंत्यविधी करता येतो म्हणून. आणि अगोदर तर गावच्या बाहेर घेऊन जायचे, का तर गावामध्ये ती हवा, ते प्रदूषित वातावरण गावामध्ये निर्माण होऊ नये म्हणून गावच्या बाहेर ते प्रेत घेऊन जायचे आणि तिथे अग्नी दिला जायचा. पण आता तर मी बघते की आपल्या ज्यांची जमीन असेल त्या जमिनीवरच अग्नी दिला जातो. आणि मुंबईत आणि सिटीमध्ये तर बघायलाच नको. आपल्या अवतीभोवतीच स्मशानभूमी एक फिक्स असते आणि त्या स्मशानभूमीच्या आजूबाजूलाच बिल्डिंग्स आहेत, घरं आहेत, खूप सारी रहदारी असते. प्रत्येकाला भीती वाटत असेल, जर रस्त्याने प्रेत जाताना बघितलं तर राम 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 राम, काही होऊ नये. उलट कोणी कोणी म्हणते की काहीतरी वाईट होतं. पण बाबांनो, माणूस जन्माला आलाय तर हा मरणारच, हा विषय आहे की नाही. मग त्यात घाबरण्यासारखं काय आहे? माणूस मेला तर तो का तुमच्या मानगोटीवर भूत म्हणून बसून राहणार आहे का? या तुम्हाला काही त्रास देणार आहे का? हे फक्त तुमच्या मनातले विचार आहेत. तसं काही होत नाही. प्रॉब्लेम कुठे होतो? तो व्यक्ती कुठल्या आजाराने मेलाय ते मॅटर करतं. कारण जर त्याला काही वेगळा दुर्धर आजार असेल तर त्या व्यक्तीला खूप लांब वगैरे नेऊन अग्नी दिलेला खूप महत्वाचं. गावच्या ठिकाणी या इथे जरी असेल तर जरी त्याला अग्नी दिला सिटीमध्ये वगैरे, तर त्या व्यक्तीच्या त्या अग्नीपासून खूप जास्त मला वाटतं अंतरावर उभं राहिलेलं बरं. कारण ती हवा आपल्या नाकात नाही गेली पाहिजे. नाहीतर मास्क हा तर कंटिन्यू यूज केलाच पाहिजे जिथे अग्नी वगैरे दिला जातो ना तिथे. कारण सगळ्यात महत्वाचं जी ती हवा येते ना वाऱ्याच्या दिशेने, ती आपल्या नाकात जाऊ नये हे महत्वाचं असतं. आता बघा, जे कोणी जातात अंत्यसंस्कारासाठी जातात, जे कोणी सगळे, ते घरात बिन आंघोळीचे एंट्री मारतात का? नाही. बाहेरच्या बाहेरच ते आंघोळी करतात, अंगावर पाणी ओतून घेतात, मग ते घरामध्ये एंट्री मारतात. आणि पूर्ण कपडे ओले झाले तरच. असं नाही की मी हातपाय धुतले आणि घरामध्ये एंट्री मारली, असं काही नसतं. पूर्ण अंग. मग का असं का होतं? का अंगामध्ये काय भूत, कपड्यामध्ये का भूत शिरतं का? आपण आंघोळ करत असतो तसं नाहीये. त्याला शास्त्रीय कारण हे आहे की तो व्यक्ती कुठल्या आजाराने मेला आहे, त्याची हवा हा वाऱ्याच्या दिशेने आपल्याकडे आलेली असते, ते धूर वगैरे आपल्या अंगाला लागलेला असतो. त्यामुळे घरामध्ये एंट्री मारताना आहे ना की अंगावर पाणी ओतणं सगळ्यात महत्वाचं आहे. बाहेरच आंघोळ करणं महत्वाचं आहे, की जेणेकरून असं वाटतं की आपण शुद्ध झालो. आपण गावाकडचे लोक अंगावर गोमित्र वगैरे शिंपडतात, खूप काही करतात, सगळं घर वगैरे स्वच्छ धुवून घेतात. जर त्या घरामध्ये जरी काही झालं असेल, कोणी वारलं असेल वगैरे, तर हा प्रकार केला जातो. पण सिटीमध्ये किती भयानक आहे. सिटीमध्ये माणसाने कुठे जायचं? गावच्या बाहेर जाऊ शकत नाही का, कुठे रानाबिनात पण घेऊन जाऊ शकत नाही. सिटीमध्ये स्मशानभूमीच्या बाजूलाच घरं असतात. मग स्मशानभूमीजवळ घरं का घेऊ नये? कारण किती महाग मुलकाची झालेली घरं आहेत. कुठेही जिकडे घर मिळेल व्यवस्थित रेटमध्ये तिथे माणूस घेऊन मोकळा होतो. मग स्मशानभूमी असेल तर ठीक आहे, एक काचकूच होते. पण का नसावं स्मशानभूमीजवळ घर? कारण काय होतं, वाऱ्याच्या दिशेने जी आलेली हवा आहे त्या अग्नीची, ते तुमच्या घरामध्ये सुद्धा येते. आणि जी काजळी पकडते ना घराला, त्या काजळी ती बघा काळी काळी वगैरे, त्या काजळीला ती हवा लागलेली असते. म्हणजे ते ज्या आजाराने तो व्यक्ती मेलेला आहे ना, ती सगळी जी वाफ आहे त्याची जी काजळी बनते ना घरात, ती सगळी त्याला समजा की अडकलेलीच आहे. त्या व्यक्तीचा आत्मा तिथे अडकलेलाच आहे असा प्रकार समजून जा. आणि त्यामुळे आणि महत्वाचं म्हणजे एखाद्याच्या घरात खूप छान आनंदाचं वातावरण आहे आणि ज्या घरात मयत झालेली आहे त्या घरात खूप रडण्याचा आक्रोश सुरू आहे, तर तिथे चांगलं वातावरण निर्माण होईल का? जिथे आनंदाचं वातावरण आहे तिथे सुद्धा विरजनच पडणार की नाही. म्हणून म्हणतात की सहसा स्मशानभूमीजवळ घर नसावं. आता एका बाईचं म्हणे नवरा मेलेला आहे, ठीक आहे, ते खूप जीव तोडून तोडून हंबरडा फोडते, खूप रडते, ती खूप रडते. आणि तिथेच पलीकडच्या घरामध्ये खूप छान असं काहीतरी कार्यक्रम आहे, उत्सव आहे, छानपैकी म्हणजे काहीतरी एक फॅमिली फंक्शन आहे. तर मला सांगायचं तिथे एक सिच्युएशन काय क्रिएट होईल?
बरोबर वाटतं का? माणसाची मानसिकता सुद्धा त्यामध्ये खराब होते. म्हणून स्मशानभूमीजवळ हे घर नसावंच शक्यतो. पण काय होतं की काही ठिकाणी घराच्या जवळ स्मशानभूमी ही असते म्हणजे असते. आता काही जण म्हणतात की मला माझ्या घराच्या छतावरून स्मशानभूमी दिसते, तर चांगलं की वाईट? काही वाईट नाहीये. तुमचं घर वास्तुदोषानुसार चांगलं, म्हणजे वास्तुदोष असतो त्यानुसार चांगलं आहे का? त्या पद्धतीने तुमचं घर बसवलेलं आहे का? ते तिथे मॅटर करतं. तुमच्या घरावरून स्मशानभूमी दिसते याचा त्याच्याशी काही संबंध नाही. काही काळी मात्र संबंध नसतो. तुमचं तुम्ही घराचा वास्तुदोष वगैरे सगळं बघा, व्यवस्थित तुमची मांडणी ठेवा, विषय संपला. स्मशानभूमी दिसते म्हणून काही घरात वाईट होईल असं सुद्धा काही नसतं. काही फरक पडत नाही. माणूस मेलाय बिचारा, तो मुक्त होतोय, हा खरं तर सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे की. आणि सहसा तर आता हिंदू धर्मामध्ये अग्नी दिला जातो आणि मुस्लिम धर्म आणि बौद्ध धर्म यामध्ये म्हणजे ते कबर असते. मुस्लिमांमध्ये कबर असते, बौद्ध धर्मामध्ये सुद्धा प्रेत खाली मातीमध्ये पुरलं जातं. म्हणून सहसा खरं तर तिथे त्या कब्रिस्तान या त्या स्मशानभूमीजवळ जिथे प्रेत गाडली जातात तिथे आजूबाजूला खरंच घरं नसावीत कृपया. कारण मातीमध्ये जर प्रेत गाडलेला असेल तर तिथे किड्यांचा वावर जास्त होतो. अग्नी दिला तर तो विषय तिथेच संपतो. पण तिथे जिथे गाडलेली प्रेत आहेत तिथे किड्यांचा प्रभाव वाढतो. म्हणून स्मशानभूमीपासून जास्तीत जास्त लांब घर असलेलं अतिउत्तम. कारण तुम्ही समजूच शकता. आणि शक्यतो तर आजकाल हा सुद्धा प्रकार झालेला आहे की अग्नी दिलेलं जी आहे ती जी आपण जी आता राख उरलेली असतं, राखच म्हणू शकतो आपण. आता काय बिचाराचा सगळा शेवट झाला, पण ते सुद्धा आपण पंढरपूरला वगैरे जाऊन ते विसर्जित करत असतो, सगळं अस्थी वगैरे. पण आता ते सुद्धा कॅन्सल केलेलं आहे. त्या गोष्टीला सुद्धा मान्यता नाहीये. कारण काय म्हटलं जातं की पाण्यामध्ये या अस्थी वगैरे विसर्जित करू नये, त्यामुळे पाणी सुद्धा प्रदूषित होतं. कारण तो व्यक्ती कुठल्या आजाराने मेला तिथे सुद्धा तीच विषय, म्हणजे तोच विषय येतो, आजार. त्यांना काय माहितीये की हा व्यक्ती काय आजाराने मेलाय. त्यामुळे ते सुद्धा आता हळूहळू बंद होत चाललेलं आहे. मी गावाला गेल्यावर बघत असते की जे जे व्यक्ती वारलेले आहे, ते मयत झालेले आहेत, त्यांची जे अस्थी असतात त्या मातीमध्ये पुरल्या जातात आणि तिथे एक दगड किंवा समाधी तिथे बांधली जाते. आणि तिथे दर प्रत्येक वर्षी ज्या दिवशी त्यांची म्हणजे त्यांचं मयत झालं, त्यांचा जन्म झाला, तेव्हा तिथे हळद कुंकू वगैरे अर्पण केलं जातं. तिकडे त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो. म्हणजे आपण तिथे पाया पडायला सुद्धा जातो. पण आता तो सुद्धा गावाला प्रकार बंद करण्यात आलेला आहे. अस्थी वगैरे खाली जमिनीत पुरायची नाही, ते काढून टाकायची. कारण काय होतं, पुढे जाऊन सुद्धा पिढ्यापिढ्याने ते घराघरामध्ये भांडणं होतात का, तर ही तुझी जागा, ही माझी जागा, हे खडंग काढा ते काढा. त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी आता हळूहळू बंद होत चाललेल्या आहेत. आता काही जण तर पूर्णच विसर्जित करून टाकतात. म्हणजे अजिबातही मातीमध्ये ते अस्थी पुरल्या जात नाहीत. म्हणजे आमच्या गावी छोटंसं असं गाडगं असायचं, त्या गाडग्यामध्ये ते अस्थी टाकल्या जायचे. ते हाडं वगैरे असतात अग्नी दिल्यानंतर जी उरलेली थोडीशी राख आणि ते अस्थी ते ठेवून ते गाडगं मातीमध्ये पुरलेलं असायचं. आणि अजूनही त्या गावी त्या गोष्टी आहेत. आणि आता सहसा काही लोकांनी ते सगळ्या बाहेर काढून अस्थी एका समाधी बनवून तिथेच ते सगळ्या एकत्र एकवटून ठेवलेले आहेत. असे सुद्धा प्रकार आता गावाला होत आहेत. तर आता हळूहळू खूप जास्त सुधारणा होत चाललेली आहे. पण गावच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येत नाही अग्नीसाठी वगैरे. पण सिटीमध्ये खूप जास्त प्रकार आहे. आम्ही जिथे राहतोय तिथून मला वाटते जास्त लांब नसेल, अर्धा किलोमीटरवर स्मशानभूमी आहे. पण आमचा काही जास्त संबंध येत नाही, कारण माझं तिकडे जास्त येणं जाणंच नाहीये. आमचं मार्केट एका साईडला आहे, त्यामुळे आम्हाला काही भीती वाटत नाही. पण तिथल्या स्मशानभूमीजवळच गार्डन आहे. तर तुम्ही प्रकार बघू शकता की आजकाल लोकांना, सिटीमध्ये राहणाऱ्यांना काहीही फरक पडत नाही. स्मशानभूमी त्याच्या बाजूलाच गार्डन. रोज 4 वाजता तिकडे मुलं खेळायला असतात. रोज मॉर्निंगला सकाळी तिकडे चांगली हवा घेण्यासाठी, तिथे वॉकिंग करण्यासाठी, जॉगिंग करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी त्या गार्डनमध्ये जात असतात. म्हणजे तुम्ही बघू शकता की एवढं काही कोणी आता त्या गोष्टीला मॅटर, म्हणजे व्हॅल्यू देत नाही. आणि मला वाटत नाही की खरंच व्हॅल्यू दिला पाहिजे. पण हा मास्क वापरला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं, जेणेकरून ती हवा आपल्या नाकातोंडात जाऊ नये. बाकी काही करू शकत नाही. बाकी देवाने दिलेला जन्म आहे, तो संपणारच आहे. म्हणतात ना, या जगात जर आलोय तर ह्या जगातून जाणं फिक्स आहे. कोणीही थांबू शकत नाही, कोणाकडे मॅजिक नाहीये थांबण्यासाठी. तर हे कारणं होती स्मशानभूमीजवळ घरं का नसावीत. का तर आपल्या घराला सगळ्यात महत्त्वाचं काजळी लागू नये, या आपल्या घरामध्ये ती हवा पूर्ण बंदिस्त होऊ नये, आपल्या नाकातोंडात ती हवा जाऊ नये.
बस हाच विषय असतो. आणि जमिनीतून किडे वगैरे यांचा वावर होऊ नये हा दुसरा एक प्रकार असतो, जेणेकरून आपण सेफ राहू, व्यवस्थित राहू आणि कुठल्याही गोष्टीचं आपल्याला इन्फेक्शन होऊ नये, ह्या गोष्टी असतात. तर तुम्हालाही काही गोष्टी समजल्याच असतील आणि तुम्हालाही जर काही अजून गोष्टी माहिती असतील तर नक्की मला सांगा, जेणेकरून मलाही अजून काही तुमच्याकडून समजेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.